अगं बकरीच्या जातीतले आहो आपण. आपल्याला दुसऱ्या पक्षावाला काय म्हणे झाकमारी करू दे. येऊन जा. त्याला माणसं असून मर्दासारखे जगा. आम्ही गेलो तर मग भाऊ काय म्हणतील, काय भाऊ म्हणे. येऊन जा. त्याला 100 दिवस मेंढर होऊन जगल्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा. लाय चाटणं किती दिवस करतात. घाबरल्यासारखे इकून तिकून लाईन मारून राहिले माझ्यावर. एवढे मोठे पोट्टे, जवान पोट्टे काय कामाचे बे. तिथून पाहिजे बारीक बाबू. म्हणून आपला सर्वात आपण फेल होईल लोक. त्याले हे कारण आहे. ढेली औलाद है. अरे तुम शेर है, शेर के सारी का जीव. एक गरीबाचं पोरग प्रशांत डिक्कर, काशीराम डिक्कर, गरीबाचं पोरग जेव्हा MLA उभा राहू शकते, याले म्हणते मर्दनकी. हे झालं लपून पाहिणं. कीर्तन म्हणजे टोल नाक्यावरचे काय तुम्ही हॅटले का पंचटे हो. बर मग येत कहू. तू जर भेट तर येत कहू. हे सत्यपालले चाकू मारले तरी कोणाच्या बापाले भेट नाही. पैशासाठी करतो काय मी कीर्तन. पैसे तर देणारे लय दिन, पण मला मालूम आहे पतिव्रतेची किंमत काही अलग राहते. पतिव्रता पतिव्रता, तिचे कपडे महाग राहणार नाहीत बाबू. शेतकऱ्याची किंमत शेतकऱ्याची आहे, लक्षात घे. शेतकरी शेतकरी आहे. प्रशांत भाऊ तुमच्यासाठी मरमर करते ना 16 वर्षापासून. अरे नाही तर साधा 30% कमिशन खाल्ल्या शिवाय तर ओटा बांधत नाही निंबाचा. घ्या म्हणा गजानन भाऊ. मला 55 वर्ष झाले कीर्तन करतो बघ. इस्टेट नाही वाढू दिली सत्यपाल. हा गजानन आहे. भावालाही सोडलं नाही म्हटलं. राजकारणात त्या सख्खे भाऊ एकमेकाच्या उरावर बसून राहिले. तुम्ही सख्खे भाऊ पक्षासाठी भांडता रे. पक्षासाठी भांडता. ते भाऊ भाऊ बरोबर. एक भाऊ या पक्षात, त्याचा बाप त्या पक्षात, त्याची मा या पक्षात. आपण बैला सारखे राबूनच राहिलो. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आमचे पोट्टे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. याले दारू पास, त्याले मटण खाऊ घाल. याले गांजराले गुई लावून त्याच्या बापाच्या तोंडात देते गांजर. जिने तुला गंधात मिरविले, विरह दुःख म्हणून इकडे तिकडे अंधारात बसू नका. 100 दिवस बाबासाहेब आंबेडकर सांगतात, 100 दिवस मेंढर होऊन जगल्यापेक्षा 1 दिवस 20 तारीखले वाघासारखे जगा आणि डायरेक्ट मतदान ठोका. जिने तुला गंधात मिरविले, विरह दुःख पदरात झेलले. अरे माल्यावर एका महाराजानं वरवड बकालले हमला केलता. मुंबई मध्ये चाकू मारले. मी मेलो काय. सत्य कधी मरत नाही. असा शेतकरी, त्याची पावित्र्यता आहे तुमची. दोन्ही नातीले घेऊन आले आबा. वाह, धन्यवाद. दोघी बहिणी यावं इकडे. या तुम्ही दोघही जण. त्या पोरीले आणा. अरे कीर्तन ऐकायले या ना. दोघही या. त्यांना समजत नाही. या ना. सेवा भावे हृदयी त्या मुलीने या ना. मी नमितो ती माई तुझं गजानन. अरे या ना. तुम्हाला काय कोणी फासावर लटकवते काय. तूच साई स्वामी तूच. एक मिनिट या काका या.
स्वामी तूच तू माझी आई बाबू महिलांकरता जागा द्या. तुझं सर्व माणसं बसले येऊन. तुझं वा इकडे एका साईड साईड द्या. इथे या काका. वा इकून वा. इथं खाली महिलांना बसू द्या ना. बायाची जागा घेता काय? राष्ट्रपती आहे ना. 1500 काही इकत घेता बे तुम्ही आम्हाला. इथं थांबा एक वा इकडे हाल वळवळ. स्वामी तूच या महिलांनी ओ बाबा आई ओ काका या इकडे. तुम्ही बसा बरं काका. तुम्ही बसून जा. तुम बैठ जाओ. तुम्ही उभ्या राहा. तुम्ही उभे राहा. तुम्ही बसा काका. ये रे बेटा. या मी समोर या. जाणून तुला बोलावलं. तुम्ही ह्या नाता आहेत ना. पोरीच्या की पोराच्या? पोराच्या आहेत. पोरीच्या नाताईले नाही आणलं. माईक घ्या माईक हा, बोला हा विचारतात सांगा. काय आडनाव आहे तुमच्या? माईक जवळ घ्या ना. श्रीकृष्ण पावसकार. बावस्कार. हा तुम्ही घबरावले नाही का? भाऊ काय म्हणतील? मी प्रशांत डिक्करच्या सत्यपालच्या कीर्तनात गेलो. कार्यक्रम पाहायला आलो मुद्दाम. वा पहिल्यापासून 1 नंबर मला अनुभव आहे म्हणून आलो वाटलो. वा वा वा. धन्यवाद. हे रजिस्टर देतो बेटा. हे कोरा आहे. बर बर तुले जिंदगी बनवणं आहे. जसं डॉक्टर वानखडे साहेबानं जिंदगी बनवली. गरीबाचं पोरग डॉक्टर झालं. बायकोही शिकलेली भेटली. मॅडमही मेडिकल मध्ये. घ्या पहा बरं कसा मस्त कारभार आहे. पंढरीनाथ हॉस्पिटल आणि पंढरीनाथ मेडिकल. दोघही पती पत्नी ओके. हे असं आहे बेटा. हे कोरं पुस्तक आहे. तुलेही बनणं आहे. याच्यातली हे रजिस्टर आहे. हा बावस्करजी तुलाही देतो बेटा. लेटर बुक. मी मा बाप मेला म्हणून वाटत राहतो. घे बेटा. धन्यवाद. मला आनंद वाटला. नातीले आणलो. लोक समोर येऊनच नाही राहिले तुमच्या संग्रामपुरातले. त्याला वाटते भाऊ काय म्हणतील काय म्हणतील. 1500 का इकत घेतलं. हा धन्यवाद. धनुर्वात म्हटलं काय? थांबा भावस्करजी. तो माईक द्या. पहिले तर शिप्याले मार्केटच नाही ना. समजले? आम्हाला शिंपी नाही म्हणे आमच्या गावात. शिपरोट्या म्हणे. काय म्हणे मालूम आहे? शिपरोट्या. पण गरीबाचे दिवस येतात. आता पाय अलग धुतात आणि तीर्थ अलग पेतात. दिवस बदलले. समजले भास्कर भाऊ? असं आहे. दिवस बदलतात. लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता होता काय? होता. पण आता आला की नाही? तिकडे पहा तिकडे पहा काका. हा टाळ्या. तो माईक घ्या. बसा आता. बसा भावस्कर काका. बसा. पाहिजे 20 तारीखला पेनाची नी पाय तर परशान भाऊ उभा आहे. दुसऱ्याले शांती करायला घरात दुर्लक्ष केलं त्या माणसानं. पण दिवस बदलतात. समजले? दिन बदल जाते. आपली लायकी बनवा. आपलं जगणं बदलवा. वाईट व्यसनाच्या मागे लागू नका. दारू पिऊ नका. बिडी पिऊ नका. वाईट व्यसन करू नका. बायको सोडून दुसऱ्या बाईच्या नांदी येऊ नका. काही लोकांना आपली बायको बरी नाही दी तर शेजारणीचीच कॉन्टॅक्ट ठेवते. ते कुत्र्याच्या जातीतले आहेत. संग्रामपुरात नाही तसे लोक. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. जगदंबे मातेचा आशीर्वाद आहे. मी माझ्या माईबापांना, भावांना, बहिणींना धन्यवाद देतो. मला ज्यांनी आमंत्रित केलं
ते परिवर्तन महाशक्ती. व्यक्त करू नका. मी या मंडळीला, माझ्या मित्रमंडळीला धन्यवाद देतो. अरे बाबासाहेब आंबेडकरानं आम्हाला हॅलो 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 त्याला हात न घालो दादा, खालची हात न घालो. ते मग बरोबर चिल्ले न आहे. घालो. तुम्ही 2-3 जण पक्षात घुसले की खाना खराब झाला. मला दररोज माहीत चालते बरोबर. रेणुका माऊली कल्पवृक्षाची बोल जगदंबा माता की जय. संत नामदेव महाराज की जय गुरुबा काका की जय. राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा जय असो. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा विजय असो. डॉक्टर मौलाना आझादांचा विजय असो. संत जगनाळे बाबांचा विजय असो. तथागत भगवान बुद्धांचा विजय असो. बोल छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. हेड ऑफ द डिपार्टमेंट छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. माझी रेणुका माऊली. गजानन भाऊचा आवाज 50 वर्षापासून माझ्या सोबत आहे. भाऊ कसा असावा, माझ्या भावासारखा. कधी भाऊ भाऊ भांडू नका. इस्टेट साठी नाही ना पैशासाठी नाही. आपण म्हणतो रतन टाटा मरण पावले, करोडो रुपयाची प्रॉपर्टी मिळवा आवाज कमी वाटून राहिला. म्हणून बाबू हा जमलं. साऊंड चांगला आहे आणि तुमची तब्येत मोठी चांगली आहे. मला जीव तुटून राहिला की माझ्याकडे काहून लक्ष देत ना तुम्ही. साऊंड किती जोरदार आहे भाऊ. याले म्हणतात धंदा ऐसा कर विवेक. विवेक कोण बळबळ करून राहिलं. हॅलो, आपल्या पार्टीचा नाही का. बोट घाल्याचं काम करून राहिला. कोणाचाही कार्यक्रम चुपचाप होऊ द्या. हॅलो. काही नाही ना शेतकरी राजा. हे लोकांच्या जोपर्यंत लक्षात येत नाही म्हणून बैलाई सारखं जीवन आहे. कुठं बळबळ कराव. लोक इथं म्हाताऱ्यापासून तर तरुणापर्यंत लहान लेकरं घेऊन आले हो. तेव्हा ते लेकरू आणलं आणि एवढे मोठे माणसं झाले बळबळच करतात. तुले पटत नाही तर घरी जाय ना. अति गायली येतं मरमर करायले. इथं आमच्या उरावर येते आणि इथंच बळबळ करते. आपल्याला शानपणा तुझ्या घरी कर, तू इथं चालणार नाही. पतिव्रतेच्या नांदी येऊ नको. ते पा बरं लेकरू घेऊन आलं. आणा बरं त्याले. हा, आ आणा. आ आ आ आजा जल्दी आजा सामने आजा. त्यांच्याकडे या. हे मनात लोक मोठे त्यांच्या बेकार. तुम्ही बाजूना तुम्ही काही दिमाग येते मग. दादा बच्चू भाऊ सांगा ना यायले मंदात तोंड घालणार राहिले. सांगा. तुम्ही चांगल्या चांगल्याच्या थोबाडीत मारली. थांबा म्हणा, तुम्ही थांबा. पाय गजानन निपटो तू. तोपर्यंत माझी अंगार होऊन राहील. हा, झालं बरोबर. लोकांच्या अंगात रगतच आहे पण ते रगत कसं पैदा व्हायला. दादा या तुम्ही समोर या. या इकडे. अकेले एक पे एक होना मेरे को. बीच में कोई कमीशन खाने वाला होना नहीं. साला 5 वर्षापासून रोड नाही होऊन राहिले आणि जिथं टोल नाका लागला तिथं रोड झाले. पैसे सुरू झाले कमाई. जय गुरु.
जय गुरु. याले दे रे 2 पैकी 1 बिस्किट दे. नाही काय बोलावतो नाही तर 2 पैकी 1 तुम्ही बोलू नका. 2 पैकी 1 घे रे. घे लवकर. घे हा घे घे घे. घे मा घे ना रे. हा हे नातू आहे ना पोरीचा की पोराचा. पोरीचा. चांगले पोरगीन जवळ इथंच आले काय. मैं म्हटलं नेम नाही पोरीनं मैं के चली जाऊंगी. बरं काढा ना फोटो. हे घ्या पुस्तक घ्या. काय आज्ञा कोण्या कंपनीचं बियाणं आहे. गोपाल भाऊ सुलताने धनगर काय तेली काय. पहिले तेली दिसले ना के जातीयवादी हरामखोर 30 फूट मांग सरकत. आता तेली यायच्या उरावर बसेलाय वर. आता असे मरतात. आलं काय लक्षात तुमच्या. याच्यासाठी वाचा लागते. सुलतानेजी धन्यवाद. ओके बसा. ठाला विठ्ठला विठ्ठल. आपल्या कीर्तनातून कोणी घरी जाणार नाही. कोणी जर गेलं तर 1 लाख रुपये हारतो. जाऊन दाखवा. मला मालूम आहे तुम्ही विकणारे लोक नाही. तुम्ही विकाऊ नाही तुम्ही टिकाऊ आहात. मला मालूम आहे तुम्ही जात ना. तुम्हाला जो माल पाहिजे तेच कीर्तन करतो मी. मी चोपडा बोलत नाही की महाराजच्या पाया लागा. पळा हार टाका टाळी. सुखी रहा तुमचे लफडे चालू ठेवा. मी काय महाराज कोण्या मुसलमानाईले शिव्या द्यायला आलो काय. मी काय महाराज धर्मात आगाला आले आलो काय. मी माणसं जोडायला आलो. मी तुकडोजी महाराज गाडगे बाबा ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज बाबासाहेब ज्योतिबा फुले शिवाजी राजे मी या महापुरुषांना मांडायला आलो की या भारत. तुम्ही सत्कार घेता का नाही तर तो हार मध्ये उभरून राहिला. घ्या बरं. त्याची हार घालायची इच्छा आहे. द्या टाकून. हा माईक घ्या. हा माईक घ्या. बोला. शॉर्टकट मध्ये घ्यायचा. 10 वाजता तो भाऊ एक गरीबाचं पोरग मोल मजुरी करणाऱ्याचं पोरग आमदार गेले उभा आहे. टाळ्या वाजवा. मला सांगा एकाच खानदानचे उभे काऊन राव. बाप गेला की पोरगी. पोरगी गेली की भाऊ. मग भाऊ गेला की साळ भाऊ गेला की भाळ खाऊ. काऊन रे आम्ही शिंप्यानं कधी राहाव की नाही. तुमचे कपडे शिवाव काय. अरे आमची जात नसती शिंप्याची तर तुमची फिल्म झाली असती. बिना कपड्याचे फिरले असते तुम्ही. अरे आम्ही न्हाव्याची जात नसती ना 12 बोलू देतात. तुमच्या कटिंगा कोण केल्या असत्या रे. माझ्या भावांनो मी मनोरंजनातून तुम्हाला हसवतो. काही लोकांच्या दाळ्या करेल नाही 6 महिन्यापासून. सोयाबीन काही वाढून नाही राहिलं. ते जुनं प्लेट काही काम नाही करत. बावस्करजी वेलकरजी जुनं प्लेट काम नाही करत. दिवस बदलणार आहेत बाबा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात एक दिवस हत्तीवरी मिरवित त्या नवऱ्या परी. एक दिवस हत्तीवरी मिरवित त्या नवऱ्या परी. अरे एक दिवस मीठ भाकरी. एक दिवस मीठ भाकरी. अरे या संग्रामपुरात जे गरीब होते ज्याची खायची सोय नाही तो डबल मजल्यावर गेला. ज्याची खायची सोय नाही त्याची कपड्याची डबल दुकान आहे.
आणि ज्याच्या बापानं हरामाचं कमावलं ते भिकार चोट झाले. ज्याच्या वावरात त्याची माय गेली त्याचंच वावर त्या पोराने विकत घेतलं. गेरे मराठीत दाबून एक दिवस मीठ भाकरी दिवस बदलतात. माझ्या माय माऊल्याही हजर झाल्या. माझ्या आई बहिणीलाही वंदन करतो. ज्या बाईनं एखाद्या लेकराला सोबत आणलं सन त्या आईनं उभं राहा. मला लेकराच्या आईनं. सत्कार करू द्या त्या मायचा. हा. लेकराच्या मायनं जिनं उभं राहा. लेकराले सोबत आणलं. माय माय आई पाहिजे. आई आई ते बाई राहिली उभी. या ताई. या. वंदे मातरम. वंदे मातरम धन्यवाद. वंदे ओके. मातरम वंदे मातरम वंदे मातरम. बाई हात दाखव बरं तो आला हात. दुरून. उजवा हात दाखवायचा. चांगलंय. पोरगा आहे वाटते एक अजून. पोरगा आहे ना. हा. अजून हात दाखव बाई. लय चांगलं चालू आहे. याच्या अगोदर 7-8 वर्ष लय संकटात गेली. मंदात 2-2, 3-3 महिने लय दुखात गेले बाबू. हा. शाल देतो. हा. बाहेर गाऊन आली काय बाई. बरोबर धन्यवाद देतो. हे शाल आहे. आता इले पैसे नाही देऊ शकत मी. इले रजिस्टर दे बरं एक. हा. कोण्या वर्गात आहे बाई. 5वीत आहे काय. मग पोरीची पहिली शाळा कोण काढली व. बोल. माहित नाही. बर. लाईफ लाईन देतो. जिजाबाई, अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई. हा. बोल बोल 3 पैकी सांग. बोल बोल. करेक्ट. लॉक केलं बाई. धन्यवाद. हे तू घे रजिस्टर. त्या मायले शाल देतो बेटा. टाळ्या. धन्यवाद. तिकडे पहा कॅमेऱ्याकडे पहा. आपल्याला धन्यवाद देतो. बसा. अरे बसा. महिला घाबरतात पण हे बाई घाबरली नाही. वा धन्यवाद. टाळ्या वाजवा. अरे देवीचं मंदिर आहे. तुम्ही बायका या घबरावतात कायले की आई उदोग उदोगांबाई तुझा उदोग आई उदोग 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 अंबाई तुझा उदोग 56 इंचाले घाबराव. आपलं पडलं 35 इंच. उदो उदो जगदंबाई उदो उदोगांबाई उदोग उदोग दुर्गाई उदोग जगदंबा माई. आपला आशीर्वाद द्याले जगदंबा माता आहे. प्रशांत भाऊ विकार करू नका. हे संग्रामपूरवाले उदोग हे तुमच्या पाठीशी आहेत. गरीब झाला तर काय झाला. अरे 16 वर्षापासून शेतकऱ्याचे प्रश्न मांडून राहिला. ज्याची बायको मशीन काम करते बाबा. त्याची माय मजुरी करते. गरीबाच्या पोरानं काय आमदार होऊच नाही. शिंप्याच्या पोरानं सत्य महाराज होत नाही. नामदेवाचं कीर्तन बंद पाळलं या हरामखोराईनं. काय महाराजच्या भोवती बिसलऱ्या फिरून राहिल्या. नाही तर डोबीतलं पाणी नव्हते पिऊ देत. हे पिऊ देत होते काय तुम्ही. आणि तुम्ही आपली स्वतःची अक्कल वापरलीच नाही ना. दुसऱ्याचीच अक्कल वापरली ना आम्ही. म्हणून आपण फेल झालो. ज्याईनं स्वतःची अक्कल वापरली त्याचे पोरं बाहेर देशात आहेत. त्याच्या पोरी बाहेर देशात आहेत. त्याचे पोरी डॉक्टर, डॉक्टरीन, कमिशनर, कलेक्टर मोठ्या मोठ्या पदावर आहेत. आणि आपण दुसऱ्याचीच अक्कल वापरली म्हणून आपण फेल झालो. म्हणून सांगतो स्वतःची बुद्धी वापरा. आणि येणाऱ्या 20 तारीखले पेनाची निप्पा. कोणता नंबर आहे बाबू. 5 नंबर आहे. 5 तिथं परमेश्वर. 5व्या नंबरवर चालवा. देऊन तर पा. हे गरिबी कशी काय झाले जाणीव आहे. या गरिबीची जाणीव पाहिजे. नाही तर आतापर्यंत सोयाबीनचे भाव का वाढले नाही. गॅसचे वाढले.
इकून एक फुकट, बाकी गांजऱ्याले गोळ देऊन तुझ्या तोंडात. तुम्ही बसता चोकत पाचवा. म्हणून आम्हाला माणूस पाहिजे, लक्षात घ्या. माणूस पाहिजे. ते पा तो बच्चू भाऊ 3 दिवस मी तिकडे होतो. परिवर्तन महाशक्ती, संदीप पाल, रामपाल, पंकज पाल, उदय पाल, 50 पाल तयार केले. एक बंजाऱ्याचं, 2 बौद्धाचे पाल आहेत. नाही तर बुद्धाचे लोक कीर्तन ऐकते काय? सत्यपालवर प्रेम आहे भीमाच्या लेकरायचं. का? इज्जत मिळाली आम्हा भीमा तुझ्यामुळे. तबल्याचा आवाज ओके करा. घटना देऊन देशा. अरे जर घटना तुझ्यामुळे संविधान इज्जत मिळाली आम्हा. संविधान जर निर्माण केलं नसतं, राणीच्या पोटातून राजा निघाला असता भाऊ. भीमा तुझ्यामुळे तुम्ही बाया ग्रामपंचायत मध्ये उभ्या राहिल्या नसत्या, निरोळची सरपंच शिंप्याची पोरगी झाली नसती. मांगा महाराचे लोक राखीव मध्ये झाले नसते, कुंब्याचे झाले नसते, तेल्याचे, माळ्याचे, धनगराचे, शिंप्याचे, मुसलमानाचे. आम्हाला कधी संधी दिली नसती या लोकांनी. तुम्ही पाहना, काही काही शिक्षण संस्था यायच्या बापाच्या आहेत ना. बाप अध्यक्ष, त्याची माय उपाध्यक्ष. क्यों तुम्हारा मेरा बच्चा क्यों नहीं? त्याच्या काऊन नाही? त्याच जातीचा मास्तर कसा पाहिजे, त्याचीच बायको तुले शिक्षिका. काऊन आमची काऊन नाही? टाकून कराची, आदिवासीची, तेल्याची, कुंब्याची, मांगा महाराची नाही. आपलंच बियाणं पाहिजे. बाप अध्यक्ष, त्याची माय उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव, चिव 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 चिव, मावस भाऊ, चुलत भाऊ, साळ भाऊ, भाळ खाऊ. बाबू कुत्र्या परी गती दारूवाल्या तुझी जी जी. कुत्र्या परी गती लक्षात घ्या. दारूवाल्या तुझी जी जी. वडिलाचे होते ते धन. वडिलाचे होते ते धन, बसला गमावून. बसला गमावून. हाती नाही पैसा खर्चायला, हाती नाही पैसा खर्चायला. तोडती मूल बाळ त्याला, तोडती मूल बाळ त्याला. पतिव्रतेची ताकद कशी असते समजलं ना? ठाला विठाला विठाला. अजून पाहून घ्या तुम्ही कशी त्याची शिरवतो. रावणासारखे तर ढिले केले रामानं. वजन जास्त असलं म्हणजे काय लय अक्कल आहे काय? वडिलाचे होते ते धन. बाबू हे दारू अशी आहे, हे भयानक व्यसन जातीयवादाचे. वडिलाचे होते ते धन, बसला गमावून. मी पोलीस मंडळीले विनंती करतो, लोकशाहीचा अपमान होऊन राहिला. गरीबाच्या पोरानं इलेक्शन मध्ये उभं राहू नाही काय? पोलीस वाल्या दादानी स्टेजच्या जवळ या. तोडती मूल बाळ त्याला, कर्ज काढून या घरी बसला. भिकारी दारोदारी झाला रे जी जी जी. भिकारी दारोदारी झाला रे जी जी. भिकारी दारोदारी झाला रे जी जी जी. असं शील भानावर जरा. महिलांकरता जागा आहे, माणसाईने इकडे व्हा. बायाईले बसू द्या जरा. ओ मावसा इकडे व्हा.
जरा महिलांना संधी द्या. बा किती समजदार लोक आहेत. बचा सशील भानावर जरा ऐका हा पुरा पोरा केला तुझ्यासाठी सुधर रे सुधर देशासाठी. ते प्रशांत भाऊ टिक्कर उमेदवाराच्या बहिणी आहेत, त्याही लाडक्या बहिणी. सुधर रे सुधर देशासाठी. आता मला हिम्मत आली, तुम्ही बहिणी आल्या ना, आता मला हिम्मत आली. आता गडबड करायचं काम नाही कोणाचं. आता कोण गडबड केली की 2-3 बाया उठा आणि त्याला समजावून सांगा शानपणा करू नको. तू बाई एक उभी राहिली की दुसरा बोलणं बंद होते. कार्यक्रम कचरा करायच्या मागे लागला होता तुम्ही यायच्या अगोदर. आता लक्षात घ्या, आता आला तर तू एखादी उभी राह. आता नाही, ते तर वाघीनच आहे, उभी राहिली मग पाहू आपण. धन्यवाद. बस बस माबाई. वंदनाताई तुम्ही पत्नी दिसता प्रशांत भाऊच्या. प्रशांत भाऊ ताई आहेत ना वंदनाताई, त्याला जोडीदारही बरा पाहिला तुम्ही. नाही तर काही काही लोक मासच वाळवतात, अंगात अक्कलचा पत्ता नाही. अरे मांस वाळवायत पता नाही, अक्कल वापरा. 2 पैलवानाची लढाई झाली. ठाला विठाला विठाला बोला पंढरीनाथ महाराज की जय. जरा हात वर करा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गाडगे बाबा गोपाला 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 तुकडोजी महाराज गोपाला. गोपाला गोपाला संत सावता महाराज गोपाला 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 प्रशांत टिक्कर गोपाला. गोपाला गोपाला अण्णा भाऊ बोलो तथागत भगवान बुद्धांचा, विजय असो विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो छत्रपती संभाजी महाराजांचा, विजय असो राष्ट्रमाता जिजाऊचा, विजय असो प्रशांत भाऊच्या मायबापाचा विजय असो. मी धन्यवाद देतो. एका गरीब फाटक्या माणसानं आमदार केले उभं राहणं काही साधी गोष्ट आहे. पण कोणाच्या भरोशावर? हे तुम्हा मायबापाच्या भरोशावर. 16 वर्ष ज्यानं जीवनाचे कुटुंबासाठी कमी दिले. 16 यायचा त्रास वाढला मला. एक किड यायचा. कोणचा किडा गया रे तेरे इसमें? कॅमेरा चालू आहे ना? ओके. गव्हर्नमेंटचे कॅमेरे आहे ना. काय बोलते? काही नाही. हा नखरे केले की उरावर येते बच्चू कडू. या 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 जरा नखरे करायचे नाही. प्रेमानं ऐका. म्हणजे काय काय मोठ्या लोकांनाच उभं राहा. गरीबाची म्हैस गर्भवती राहते, गर्भवती राहत नाही. मोठ्या लोकांचा हल्ल्या गर्भवती राहते. वा वा, तुमची म्हैस गामन नाही राहत, आमचा हल्ल्या गामन. आपल्याला राग येते. मी म्हणतो कोणीही पक्षाचा असो, कार्यक्रम शांततेनं ऐकणं. कचरा खाऊन करत. तुझ्या माईनं तुले तुझ्या माईचं दूध पाजलं, आम्ही काय डुकरींचं दूध पियला? अबे हम मरने को नहीं डरते. प्रशांत दादाने प्रशांत पूर्ण जीवन शेतकऱ्याकरता दिले. 16 वर्ष. सांगा ना त्याची इस्टेट किती वाढली आणि या बाकीच्या इस्टेटा पा 16 वर्षात किती वाढल्या? किती वाढल्या पा? ये ना इकडे. ठाला विठ्ठल दोघही कीर्तन करू. तेव्हा एक केनी
बारका माणूस होता आणि एक होता जाळा पहिलवान. तो बारक्या माणसाले खाजोत जाय. त्याले वाटे मा मांग भाऊ आहेत, पण मा मांग हे तुम्ही गोरगरीब लोक. तुम्हाला सांगतो, मले ज्यानं चाकू मारले पेनारेत माजतात. हे मले ज्यानं मुंबईत चाकू मारले त्याले स्टेजवरच बेशुद्ध केलं. कारण हे लोकशाही आहे. लोकशाही मध्ये सर्वेले अधिकार आहे बाबा उभं राहायचा. तुम्ही काहून अंगार होते? थांब रे, अय चुपच, शांतपणा करू नको. आगा लावता साले हो आमच्या, आगा लावता आणि तुमचे लेकर मुंबईला पाठवता आणि आमचे लेकर इथं मर्डर करता. मोठं तकलीफ आहे बाबा. आणि जोपर्यंत तुम्ही आपण सावधान होणार नाही, म्हणून तर म्हणतो वेळी सावधान व्हा. 20 तारीखले कोणत्या नंबरचं बटन आहे रे? हे घे रे ऐकून. यायचं डोकं फिरलं की डोकं फिरलं या बायचं डोकं फिरलं या, डोकं फिरलं या वयाचं डोकं फिरलं या. इतके वर्ष झाले या आणि 3.5 सोयाबीन झालं या. काय चाटता काय तुले बोट घालून? ते पहिलवानाचं राहिलंच सांगायचं तुम्हाला. एक होता बारका पहिलवान, एक होता झाडा. झाले वाटे माझजवळ हालत आहे, आपण काही करू शकतो. त्याले म्हणे गळ्या 1 लाखाची कुस्ती आहे, 1 लाखाची कुस्ती आहे. तू 1 लाख रुपये घे, पण तू आजच्या दिवस खाली पड. बारका म्हणे जाळ्याले, तू खाली पाठ टेकून दे, तुले 1 लाख रुपये मी शिल्लकचे देतो. त्याच्याजवळ अक्कलच नव्हती ना, फस होता. कोणही लावून दिलं की लागून जाय तो. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अबे पहिला लोक लावून देऊन राहिले, तू जरा सुधरून घे ना. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. नंदी महाराज की जय. नंदी दादा सांगा ना, तुम्ही तर महादेवाचे उपासक आहे. प्रत्येक मंदिरात आहे. किती दिवस या शेतकऱ्याचे हाल पाहता तुम्ही बाबू. त्या पहिलवानाले या बारक्या पहिलवानानं कानात सांगितलं 1 लाख देतो आणि कुस्ती खेळल्यावर 1 लाख होतीन ती घे आणि मी देतो. त्या पहिलवानाले बुद्धी नसल्याच्यानं तो म्हणे ठीक आहे 2 लाख रुपये भेटतात भाऊ. तो पडला खाली ना त्याच्या शेतीवर. मग म्हणे 1 लाख दे. म्हणे कायचे बे अकला, तुले अक्कल काऊन नाही? पाठ कोणाची टेकली? म्हणे माई, तू हारला. हे अक्कल शिका. आपण कोणाच्याही नांदी जाऊ नका माझ्या माय मावल्यांनो. अरे 1000 आणि 1200 आणि 1500चं काय करतो? अव तुझ्या नवऱ्याले गळफात लागून राहिला ना, भाव नाही ना. कुर्बानी 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 अल्लाह को प्यारी है कुर्बानी. कुर्बानी 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 तुझ पे कुर्बान मेरी जान, मेरा दिल तेरा ईमान. यारी मेरी कहती है यार करती सब कुर्बान. कुर्बानी कुर्बानी कुर्बानी. काय आवाज आहे गजानन भाऊचा. आता गजानन भाऊची बहीण मरण पावली. संग्रामपुरात बहीण होती गजानन भाऊची. ते कपड्याच्या दुकानावर चौधरी आहेत ना आमचे जावई, मनोहर चौधरी. जन्म गेला कपड्याच्या दुकानावर. बाबू गजानन भाऊची बहीण होती. लहानपणीच बाप गेला, लहानपणी माय मेली. 2 भाऊ आहेत, 2 बहिणी आहेत. दोन्ही बहिणी गेल्या. गरिबी माणसाले जाग्यावर आणते, समजले.
गरिबी माणसाले जाग्यावर आणते तेलारकरजी. तुमच्या परिवाराले तुकडोजी महाराजाच्या भक्तीनं जाग्यावर आणलं. तुम्हाले आम्हाले साधू संतानं जाग्यावर आणलं. तुमच्या बायाची इज्जत कोणामुळं वाढली आई? जर ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, बाबासाहेब आंबेडकर, संविधान जर नसतं तर तुमच्या बायकां तुमच्या बहिणी ग्रामपंचायत मध्ये नसते. हे कोणाची ताकद? हे महात्मा फुले, शिवाजी राजे, बाबासाहेब. नाही तर व बाई ओ बाई तू डॉक्टरीन झालीच मोठी. बाबासाहेबांच्या संविधानानं तुम्ही डॉक्टरीन झालाच मोठा. बाबासाहेबांच्या पुण्याईनं व बाई तुम्ही प्राध्यापिका झाल्याच मोठ्या. सावित्रीबाईच्या पुण्या. पुण्याईनं कोणामुळे झालं तुझ्या जीवनात सोनं तू जाऊ नको विसरून. बोला. ओय ए, ओय, बोला. असं आहे बाबू, हे जर नसते ना महापुरुष तर शिंप्याच्या पोराले कीर्तन नसतं करू दिलं. बसा माय. वा वा, धन्यवाद धन्यवाद. माया माऊल्या वावरामध्ये काम करून कीर्तन ऐकायला आल्या. टाळ्या वाजवा माणसानं. महिलांचा सत्कार करणं शिका. तिले हलकट समजू नका. ते शिवरायाची माय जिजाबाई आहे की माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. परिवर्तन महाशक्ती. सुंदर शिवाजी राजा. गरीब लोक जरूर आहेत पण ते पाच सतरंजी आणली त्यानं बसायले. थोडीशी को बजाया उसने अरे गरीब आहे तर काय झालं? माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. धन्यवाद. लोकांना बसाय करता बसा बा काका बसा. कीर्तन लय ऐकले सत्यपालचे. आजचं कीर्तन जरा राजकीय आहे. आज ऐका पहलवानाचा विषय राहिला. अरे माँ के चिंतन से मिलती है शक्ति बुद्धि युक्ति. आके चिंतन से मिलती है शक्ति युक्ति बुद्धि. एक बार ही जाकर देखो एक बार ही जाकर देखो शिंद खेळ राजा रे. माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. भाऊ शिवाजी महाराजानं मुसलमानाचा राग केला नाही. आज अलीकडे आपल्या पोराईचे मुर्दे पाडून राहिले. इस्लाम खतरे में है, हिंदू धोखे में है. अबे छोटे संग्रामपुर में आके देख, यहाँ पे मुसलमान भी हिंदू के कीर्तन में बैठे हुए हैं. ताळ्या वाजवा. माझी अरे जाऊने तुम क्या आगा लगाते कमीनो हो, बेईमानो हो. तुम क्या आगा लगाते? जरा संग्रामपुर में बौद्ध भी बैठे हुए हैं, हिंदू भी है, क्रिश्चियन भी है, मुसलमान भी है. हमें मिलना है. माझी अरे हमें जाऊने इकट्ठा होना है. सुंदर शिवाजी राजा. माझी शिवाजी जाऊने महाराज जी ने कभी मुसलमान का द्वेष नहीं किया. त्याला ये येऊन जाऊन म्हणते बटेंगे तो कटेंगे. आता कथा कटेंगे बे. हम जुड़ेंगे, हम फेविकॉल का काम करेंगे. हम नहीं कटने देंगे, हम जुड़ेंगे. ये देखो हिंदू भी है, मुसलमान भी है, बौद्ध भी है, ख्रिश्चन भी है. टाळी वाजवा ना बाबा. प्रशांत भाऊ तुम्ही फिकर करू नका. तुम्ही लोकांसाठी जगताना लोक तुमचे आहेत. अरे ये तो इतना फकीर आदमी था बच्चू भाऊ. झूठ बोल रहा हूं क्या मैं?
अरे मेरे गांव में का सरपंच मुसलमान था, उसके औरत की, अरे चुप है, गलती से हुआ क्या तेरे माँ को? मजाक मजाकीत झाला का बे, बडबड नको करू ना. ये बैठेंगा ना छाती पर तेरे आके. भाऊ गरीबाचं पोरग बच्चू भाऊ 20 वर्षापासून आमदार आहे ना, आताही होतेच. शेतकऱ्याचा आवाज ओळला भाऊ, शेतकऱ्याकरता जगला. एका जणाले रक्ताची गरज पडली तर वजन कमी पडलं असा नेता पाहिजे. नाही तर बाप अध्यक्ष आणि त्याची माय उपाध्यक्ष, नगराध्यक्ष त्याच्या बायकोची बाई, वापरायले दोन्ही. आमदारकी पासून पोलीस पाटीलकी, खासदारकी, सर्वे महाज भाऊ. आपण पाहतो ना घराणेशाही. तुम्ही लोकायले काय सांगता? घराणेशाही, बाप खासदार, बायको आमदार, पोरगी नगराध्यक्ष, पुरी खानदान घाला तुमची. आणि आम्ही काय सतरंजात उचलता? आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. आपण सतरंजात उचला. अरे मटणाच्या बोटीसाठी एक जण हिरीत पडला. मटणाची बोटी. अरे नोट लेकर वोट बेचना अपने बेटी बेचे समान है. आपल्या पोरीले विक्याचं पाप करू नका, आपल्या मायले विक्याचं पाप करू नका. पैसा घेऊन हा गरीब माणूस, प्रशांत फाटका माणूस काय देईन रे तुम्हाला? ज्याची बायको कपडे शिवते, तिची माय कष्ट करते, बाप तर सासरा तर लहानपणीच गेला ना बाई. आणि सांगा बरं, तो तुम्ही आहात त्याचे नात. फक्त 20 तारीखला लक्ष ठेवा, 5व्या नंबरवर. पेनाची नीप पा आणि द्या दणका. आता काही विरोधी पार्टीवाले राग येईन, हे लोकशाही आहे. आम्हाला बाबासाहेबांना अधिकार दिला उभं राहायचा, तुम्ही काऊन अंगार होते? हॅलो बायाईले नरकाचं द्वार म्हणत नव तुले? आजी काय म्हणत बाया? बाबू फप्पे बुड्ढे फप्पत के असं काय करतो मालूम नाही. मग काय झक मारली काय? इतक्या मोठं वय गमावलं. हा म्हणते मला काही मालूम नाही. मग काय मालूम आहे? खाणं ना हागणं. आला हा लोकाईले संडासले जायले ग्रामपंचायतले सांगा लागलो, संडासात जा. कोणीही गावात जाऊन पा, माणसं रोडवरच. ग्रामपंचायत स्वागत करीत आहे. बरं बिळी पेटवल्याशिवाय त्याचं वोटिंग चालू नाही हो. आणि काय गावाचा विकास करणार? बायाचं तर मरणच आहे. बायका दिवस निघाला की ग्रामपंचायत स्वागत करीत आहे. 100 ग्रॅम पाणी 2-3 स्टेपण्या संग कोणाचं निपटो. त्याच्यात कोणी माणूस आला की बाया उभ्या राहा, स्टँड अप. माणूस गेला की सिट डाऊन. ट्रॅक्टर आला की स्टँड अप. एखादा म्हातारा आला की म्हातारी उभी बी नाही राह. आणि जाऊ दे, तुझ्यासारखे लय पाहिले मी. काय विचारता बाबू? लय कठीण काम आहे. म्हणून गावाचा विकास, संग्रामपूरचा विकास तुमच्या हातात आहे. म्हणून माणसं चांगले निवडून द्या. जर तुम्हाला आम्हाला बदलायचं असेल, हे आता महाराज जगाच्या पाठीवर अनेक आहेत. कीर्तनाचे 1-1 लाख घेतात. पण काही महाराज जेलमध्ये येतात. कोणी एका महिन्याच्या सुट्टीवर आले. काय विचारतात? शेण खाऊन होत. त्याला बायकाईवर वाईट नजर टाकते ना, बायकाई मरमर करते. महाराज पाय लागू द्या, तुमच्याकडे कीर्तन लय चांगलं आहे. नाही हो बाई,
आता अमरावतीच्या एका महाराजने एका बाईला घेऊन गेला, 4 महिन्याची गर्भवती ठेवली. महाराजची कृपा. लोक बेअक्कल सारखे का हो इथले एवढे लेकर कसे झाले? देवाची कृपा. देव काय लिहीन बे तुमच्या दोघांच्या मनात? तू पाहिन तुही बायको पाय. हे काय देवाची कृपा आपल्याला कबूल नाही. देवाची कृपा नाही, तुमचीच कृपा. तुकाराम महाराज सांगतात, देह देवाचे मंदिर आता तमा परमेश्वर हो, आता तमा बाबू देव तुम्ही जा. परमेश्वर हो, तुकाराम महाराज, गाडगे बाबा, देवाचे तुकडोजी बाबा मंदिर. आम्हाला सांगितलं, देवाचे मंदिर. आता तमा परमेश्वर हो, आता तमा अरे परमेश्वर हो दे. जिन्हें शक है वो करे खुदाओं की तलाश. क्या बोलते शायर? जिन्हें शक है वो करे खुदाओं की तलाश. हम तो इंसान को दुनिया का खुदा समझते हैं. वो खुदा नहीं है, वो खुदा नहीं है, लेकिन खुदा के नूर से आदम जुदा नहीं है. देवापेक्षा तुम्ही वेगळे नाही, तुम्ही देवाचे लेकरा. तुम्ही जगदंबा मातेचे लेकर. त्या आईले येऊ द्या. काय किती जोर व या आईले. किती माऊली आता आल्या काय? तुम्ही बाहेर गाऊन आल्या काय? बोला बोला. उभी राहा आई. एक एक मिनिट मिनिट, एक मिनिट मिनिट. राहा. मायमुखी म्हणा माय. या मायमुखी म्हणा या ना. ची गणना आवा, ये ना माय. एक मिनिट या. गणना कोण करी. आई काय बोलायला लावत? लय वनवासातलं जीवन होतं 30 वर्षाच्या अगोदर. हे वावर घर दार आता झालं. आणि आता समाधानी आहे. पोरं सुना ते फोटो काढते तुम्हाला. हा बाय. अव म्हाताऱ्याचा कोणी फोटो काढते काय? कॅमेरा म्हणली चांगली चुंगली पाहिजे दिसायला. हा काढ बाबा, काढ बाबा. ते कॅमेरा म्हण आपल्यावाला होय परशान डिक्करचा. मारोडची कशी काय आली आई तू? हा माईक घ्या. माईक मध्ये बोला बोला. आता परशान डिक्करनं गाडी पाठवली आमच्यासाठी. वा, एक गाडी आलं भरून बाय बाय. सांग बरं किती कदर आहे? आमची परशान डिक्करले कदर, आम्हाले परशान डिक्करची कदर. मग तू कोणाले 20 तारीखला कोणतं बटन दाब? 5 तू तर फारच जिजाबाई कामाची आहे हो. बर परशान डिक्करनं केलं काय हो? परशान डिक्करनं जे केलं ते असं कोणच नाही केलं. काय रे? आमचं शेत वाहून गेलं, आम्हाला 5 पैसे भेटले नाही. परशान डिक्करनं पैसे आणून दिले. पाहिलं गजानन? म्हणून दुसऱ्याले शांत करत परशान घरादाराले बोलला. तर वंदनाली कामी लावला. आता पाहुले चालती मतदाराची वाट. धन्यवाद आई. थांब थांब. नारळ दे दे रे. मला सत्कार करू दे. अशी वाघीन बाई भेटतच नाही. चालू काय वागच आम्ही अडनाव माझं. मग तू तर वाघीन आहे हो. आखरी देवा वाघाईचं कल्याण आहे आपलं मोठं बैलाईचं मरण आहे. माझा शेतकरी बळीराजा. आई लय कामाची माय भेटली बापा तू. परशान भाऊले आशीर्वाद देता तुम्ही. हा ते बाय कॅमेरामन फोटो काढायला तू चांगली बोलली म्हणून. हो महा हो हा जहन्नमाच्या मान. ठीक आहे. धन्यवाद आई. टाळ्या. मी माल्यापेक्षा मी टाकल्यापेक्षा एखाद्या कार्यकर्त्यालाच बोलावतो ना. मी कोणाला बोलाईन चालते. धन्यवाद. या ना कोणी एक जण कार्यकर्ता या. या लवकर. अरे या मायचा सत्कार करा. खरा देव तर इथ्यातच आहे ना देवी.
दोन्ही तिकडे पहा, माझी तिकडे पहा. रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली हे आता पाहिजे आम्हाला. रेणुका थँक्यू, माऊली. धन्यवाद. ओके, पार्टी आभारी आहे. जे बाहेर गाऊन नवरा बायको आले त्यानं उभं राहा. भाषण देते काय? बस आई बस. कायची ग्रामपंचायत जाऊ देते हे. धन्यवाद आई. अरे या माऊलीचं प्रेमच अलग आहे. आई बिन माँ के पाव के तले जन्नत है. आई बिन माया विश्वात नाही. अरे या गरीबाने एक वेळा तर संधी द्याले. विश्वात नाही. प्रशांत भाऊ डिक्करले एक वेळा संधी द्या. सुखा धावतील सगळे. आज कॅमेरामन किती आहेत राजा बापा बापा. जो तो निरे रेकॉर्डिंगच करून राहिला. आता माझा एबीपी माझावर कार्यक्रम येईल उद्या. हे आपले महाजन डॉक्टर साहेब आहेत ना, माझे 2-3 कार्यक्रम एबीपी माझावर आले. यांचे मित्र आहेत महाजन साहेबाचे. आता माझी मुलाखत घेतली त्यानं. माझा मुलगा डॉक्टर आहे. हे मागचे वानखळे डॉक्टर आहेत ना, पंढरीनाथ हॉस्पिटल. मा पोराचं आहे मातोश्री हॉस्पिटल. माझा मुलगा बालरोग तज्ञ आहे. हे तिन्ही डॉक्टर मित्र आहेत. वानखळे साहेब आता मी जाऊन आलो. त्याची पत्नी बी फॉर्म आहे. तुम्ही पोरी म्हणता नोकरीवाला नवरा पाहिजे. मला नोकरीवाला. तुझी लायकी काय आहे व? तू शिकणं. माझ्या ज्योतिबा फुल्यानं सावित्रीनं तुम्हाला शिकवलं की शिका. तिले दगड मारले या जातीयवादी चोट्याईनं. सावित्रीले दगड मारले. ज्योतिबा फुल्याले वरातीतून हाकललं. तरी आपल्या लोकांच्या लक्षात येत नाही. आगे बढो हम तुम्हारे साथ है. जय मोर. आणि शेवटी आलं म्हटलं की काय त्याचे पोरं अमेरिकेत, त्याच्या पोरी न्यायाधीश, त्याचे पोरं डॉक्टर. आपल्याला भिकार चोट केलं. हेच तर लाऊडस्पीकर वाल्या भाऊन मस्त साऊंड आहे तुमची. या बरं एक पुस्तक घेऊन जा. दादा या तुम्ही. अंधार अंधश्रद्धेचा प्रकाश जीवन विद्येचा 100 रुपयाचं पुस्तक आहे. हे मला माळी समाजाचे नगर जिल्ह्यामध्ये नागे बाबा पतसंस्था आहे. रेडिओवर जाहिरात आहे. तुमची तब्येत पहिल्यापासून अशीच आहे का? तुम्हाला राजा बुद्धी आहे. वा वा, चांगला बिझनेस. किती वर्ष झाले साऊंड चालू आहे बाबाच्या हातचा. म्हणजे फेकून दिल्यानं 50-60 लाख रुपयाच्या वर गेले तुम्ही. एक स्पीकर असतं केवढा आहे बरं. लाऊडस्पीकर किती चांगला आहे, गोड आहे. धन्यवाद देतो. हे धंद्याची क्वालिटी पाहिजे. थँक्यू. तुम्ही बाकीच्या या पोट्याईले नाचवता. ज्याईले अकला नाही हे मारे नाचते. लुंगीदान लुंगीदान नाचा दारवा पिऊ. तुम्हाला बुद्धी आहे. पैसे तुम्ही कमवून राहिले नाही आपले. आवाज वाढव डीजे. तुझ्या माईची शपथ म्हणे ना माईची. मी तर म्हणीन आवाज वाढव डीजे. तुझ्या बायकोच्या बहिणीची शपथ आहे. चांगला आहे ना. पोराची मावशी आली की मावशी आहे मावशी आहे. आडनाव काय? धुळे. धुळे म्हणजे आपल्याच पार्टीचे आहे. आता गरीबाचे दिवस आले धुळे. नाही तर धूळ उडाली तर लक्ष ना देत. आता हमारे भी दिन आ गए. दिवस बदलले. प्रशांत डिक्कर साहेबासारखा माणूस जर इलेक्शनले उभा राहू शकते. तुमची गरज आहे साथ पाहिजे. सत्यपाल कोणामुळे जिवंत आहे? अरे मले तुमच्या लोकांचं प्रेम आहे. 55 वर्षापासून कीर्तन करतो मी. 17,000 गावात गेलो मी. अजूनही नोटा नाही जमावल्या. माजलो नाही. नाही तर बायको मेल्यावर तर यदावून दुसरी केली असती स्वयंपाक पाण्याले.
झाले काही काही म्हातारे लोक अंगात रक्ताचा पत्ता नाही का हो, बायको काऊन केली स्वयंपाक पाण्याले केली. अरे बायको करायला वय पाहिजे, शक्ती पाहिजे. काय काय मालूम आहे, स्वयंपाक पाण्याले केली. जास्त म्हातारपणात बायको करून ते आपलं धन आहे की शेजाऱ्याचं बाबू. कोण्या गावाचं आलं पाथर बचले डौलात खुटू खुटू हसते गौतमी पाटील काय धूम मचवली गौतमी पाटला. हे बघ कसा करते. अरे असा काऊन करत, पोपट्याला मजा वाटते ना बाबू. अरे तरुण पोरं कीर्तन ऐकून राहिले, लहान लहान कच्चे बच्चे लेकर, लहान लेकर ये रे इकडे, हे पोरग ये बेटा, ये ना. काय ढिलं पाय तू नाही रे, तू नाही तोच पाहिजे. सामने आजा इधर से आजा. घे चप्पल आणली त्या उरावर माझ्या, तिकडे गाडगे बाबा आहे. हे घे म्हणून तुले नाही म्हटलं मी. पण महाकाल जा जा जगो पर बैठ जा. मला गरज होती त्या पोराची, पण ते पोट काय लेको पोराईच्या मांग लागत. ते उलट पोरगी फुरली, बस बाई तूही खाली. ते आपल्या कार्यकर्त्याचीच पोरगी आहे ना. हे परचान भाऊ मस्त महिला मंडळ फिरून राहिल्या. हे तुमचं प्रेम आहे, तुमच्या कष्टाचं मोल आहे. समजल्या आत्याबाई, तुम्ही बंडीतून उतरत ना काय. मी डोलकर 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 दर्याचा राजा. तुझ्या कष्टावरी करतात सारे मौजा. तू शेतकरी माई शेतकऱ्याची माय आहे. राजा वंदन करतो. शेतकरी रात्रंदिवस राबणारे तुम्ही लोक आहे बाबू. हाय हाय शेतकरी माझ्या मायचं बाळणपण मागीन न केलं ना. तुझ्या कष्टावरी मी काय शिजर न झालो. आपण पाहतो मोठ्या लोकांच्या बायका माझी तब्येत बरोबर नाही तर काय तुले दिवस राहतात. ह्या काय वांजोट्या आहो आम्ही. माईची डिलेवारी कापूस येच्याले जाय उन्हाळ्यात. माई मी उन्हाळ्यातलं पाशिंगाव 16/5/56 69 चालू आहे. आता 2-3 महिन्यानं 70. आणि पाना यायचं तर कमीत कमी 80च्या घरात आहे. 89. आजोबा या ना या. पाठवा अरे बाप रे. आजोबाला नाही पाठवा. इकडे नको बोलवू, मीच जातो. मला दे शाल दे. वंदे मातरम वंदे मातरम 89. वंदे मातरम. वा वंदे मातरम वंदे तिथं मातरम तुझे राहणं. वंदे बुडी आहे काय? वंदे मातरम. बुडी आहे, बुडी आहे का? जोडीदार आहे 82 बायकोची. 89 82. परशान भाऊले आशीर्वाद द्यायला आले. वा वा. मन तृप्त जिंकले तू परशान भाऊ. हे आय लव्ह यू वंदनावर असीन प्रेम, पण हे पाहना 89. टाळ्या. मन तृप्त झाले नातीले आणलं सोबत. दर्शनी. आबाकडे लक्ष देत जाय. देवा काही धन्यवाद. नाही देवा काही. अरे कोण देवाले पाहिलं, कोण देवाले पाहिलं. माय विठ्ठल बाप विठ्ठल. विठ्ठल कोण्या कंपनीचं बियाणं आहे? मी शिक्षक आहे रिटायर. आडनाव सोनवणे बौद्ध. सोनवणे म्हणजे
म्हणजे कायच्या तेता कुंभी तेली माळी धनगर नाळी आता काय मारवाडी गुजराती काय? बामण बौद्धामध्ये आहो मी. बुद्धाचे अरे बापरे जय भीम चांदण्याची छाया कापुराची काया माऊलीची माया होता बाबासाहेब नसते तर म्हणून कीर्तन नसतं करू दे. माऊलीची माया हनुमान. होता माझा भीमराया. जमलं गुढीले आणलं का चांदण्याची छाया कापुराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया. माऊलीची माया होता माझा भीमराया. तो चितला सारा देत होता सारा चोचितला चारा देत होता सारा माईचा उभा वा गजानन भाऊ देत होता सारा. हा छक्का नहीं बरं ये लड़का ये गजानन को दो लड़के हैं और एक लड़का है इतना गाता उसका लड़का तुमने YouTube पर सुनना इतना पैदा करा क्लासिकल इतने सुंदर गाता वो गाता न मेरी लड़के की लड़की गाती मेरी नात 8 साल की है क्यों तो मेरे घर में एक ही मार्ग है कौन सा चलाना हमें नाम गुरु का चलाना चलाना हमें नाम गुरु का चलाना चलाना हमें नाम गुरु का चलाना चलाना भरम खास दिल का चलाना भाऊ संदीप पाल महाराज रामपाल पवनपाल अनेक दिवसाची इच्छा होती माझ्या प्रशांत भाऊची अनेक दिवसाची इच्छा होती मी तर एवढा खुश झालो तुमची चाललं का बाबा हे बेटा लगवीन जात काय ये नाही इकडेच गाई गाई दूध दे गाई गाई दूध खबरदार कोणी लगविले उठलं तर पाणी आळवा पाणी जिरवा अरे कार्यक्रम 12 वाजेपर्यंत करायचा आहे किती 5 नंबरचं बटन दाखवता का तुम्ही किती वाजेपर्यंत काय प्रेम आहे आय लव्ह यू कुठंच आहे यू मी तू जब जब मुझको पुकारे मैं चली आऊं नदिया किनारे. भाऊ किती प्रेम आहे 12 म्हणतात प्रेम आहे हे चालले काय मावसा मोतीबिंदू झाला काय मावसाचं ऑपरेशन झालं वाटते जे बाहेर गाऊन नवरा बायको आले त्यानं उभं राहा एका जोडप्याने हा उभे राहा एक मला मिनिट. सत्कार करू द्या लवकर ते राहिले पहिले को तू बस खाली ते राहिले हे पहिले हे उभे राहिले तुम्ही कोण्या गाऊन आले जी तुम्ही कोरेगाव ते घोडेगाव म्हणपदा शेगाव तालुका वा वा दोघं जण आले मंदात लेकरं गिकर काही शाळेत जायला होते पण शौक पुरा केला आज मा बहिणीला घेऊन आले जावाई हे लाडकी बहीण आहे फिकर करू नको 1500 काय करत 3000 देऊ फक्त निवडून येऊ दे का प्रधान भाऊ ओके देऊ सांगून घासता पिन द्या देऊन पिन माझी जावई बापू धन्यवाद आभारी आहे पार्टी बाईले आणलं तुम्ही नाही ना पाया नका लागू बायानं तर अजिबात महाराज लोकांच्या पायानं लागा नाही दुरून लागाव तुकाराम महाराजानं कधी पाया नाही लागू दिलं दुरून हात जोडले नाही हे चांगले माणसं आहे चेहराच सांगते की हा अबे हे मला हात ओढतं का तू बस खाली कचरा नको करू फक्त 20 तारीखले जाणं बसा कोणत्या कंपनीची पेल आहे पाहू दे हो जा बसा हे नक्की
अरे हे इलेक्शन होय ते लोक किती बायकायचं कुंकू पुसता बे तुम्ही लोक. पण मा प्रशांत कधी कोणाला दारू देणार नाही, मटण देणार नाही. तुम्ही उलट मला आज नोटा द्या प्रशांत भाऊ साठी द्या. अरे बाप, जमलं. नोट लेकर वोट बेचना बेटी बेचे समान आहे. पण उमेदवार आले 500ची नोट दिली. धन्यवाद देतो बाबू. हे आताची धारा तुमच्या जो मला राजा पागल करून टाकलं. काय माणसं आहेत, एवढ्या दुरून कीर्तन ऐकायला आले तुम्ही किनी सत्कार करून टाक. ते आताची इथं ठेवून द्या. आपण बाकीच्या नोटा मागू ना लोकाईले. हे काय फुकट कीर्तन ऐकतात काय? गौतमी पाटलाचं ऐकायला गेले तर रुपये किती द्यावं लागते? 1 लाख. या रावजी बच्चा भाऊजी, या रावजी तुम्ही बच्चा भाऊजी. हे तर सत्य पाहिलं. कमीत कमी अर्धा हजार तर द्यायला पाहिजे. बच्चा वाह, भाऊजी, क्या बात आहे. बच्चा भाऊजी. काय नाव? गौरव भाऊ काळे. तुमचं? पुरुषोत्तम भाऊ धोटे. बाईचा सत्कार कर. करा करा. जोड्या करा ना, ताई, थोडं जोड. लग्नानंतर तर पहिला चान्स टाळ्या टाळी. वा. तो हार. एक मराठा मार्ग. हा, ताईच्या हा. जोड द्या, हार. ताई तुम्ही टाका. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले आकाशाची जगले माते, धरणी माते. वाह, थँक्यू. काय नाव? थांबा थांबा ताई. गजानन भाऊ गिरे. हार काढून प्रशांत भाऊले गिरा लागला का? थांबा बघतो. आम्हाला गळवळ न करू दोघही जण. तुम्ही तुम्हाला महाकडून गाडगे बाबाचा फोटो देतोय. क्या बात आहे. तुमच्यामुळं 1500 जमा झाले राजा. कमाल झाली. याले म्हणते बाबू, याले म्हणते देणारा मी 2000 रुपये माकडून देतो. म्हणजे मग मी काय हलकट आहो काय? ते थोका. नाही. 1 2 3 4 हे घे. मग तुम्ही म्हणाल तुझ्या पैसे घेतले. मी तुम्हाला अगोदर सांगितलं मी विकाऊ महाराज नाही. मी रात्रंदिवस बसा दादा आभारी आहो. आणि हे पैसे एखाद्या कार्यकर्त्याजवळ देऊन टाका. हे फोटो राहिला फोटो. तुम हे फोटो घ्या ना. एक मिनिट. गाडगे बाबा देतो जीवनभर. गाडगे बाबानं अरे माई बायको मेली तर म्या देहदान केलं माझ्या बायकोच. तिले मशानात नाही नेलं. लोकाईच्या साठी कामी आली पाहिजे. लोकाईच्या पोरं डॉक्टर झाले पाहिजे. लोकाईच्या पोरी डॉक्टर झाल्या पाहिजे. माझ्या मायचं म्या माझ्या बायकोचं देहदान केलं. मी बच्चू भाऊच्या कार्यक्रमात होतो 4 तारीखले. समजले? मग माई माय मेली. माय मेल्यावर म्या ठरवलं. माय म्हणे सत्यपाल जसं भाऊजाईचं माय सुनीचं तुया देहदान केलं असं माझंही करजो. मायचंही देहदान केलं. मा बाप मेला शिंप्याच्या खानदानीत आम्ही 3घही जणांना देहदान केलं. प्रशांत भाऊ जसा रात्रंदिवस लोकांसाठी मरून राहिला. ना मायकडे लक्ष, ना खानदानकडे लक्ष, ना बायकोकडे लक्ष. अवघा शेतकऱ्याचा विचार. बच्चू भाऊ सारखं काम आहे. त्या शेट्टी साहेबासारखं काम आहे. संभाजी राजे आहेत. संभाजी राजे तर आहेत पण हे खालचे राजे आहेत. भीमाचे लेकर. पहिले राणीच्या पोटातून राजा पैदा होय. आता एक गरीबाचं पोरग प्रशांत डिक्करी उभा राहू शकते. जो गरीबाचा आहे, पैसा नाही काही नाही. पण हे बाबर किती लवकर दिले लोकांना. आणि तुम्ही तर लाज राखली. धन्यवाद. फोटो दे रे. हा टाळ्या. घ्या. 1 मिनिट भजन करू ना. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. सुखी रहा. 20 तारीखले 5 नंबरचं बटन दाबा दोघही जण. पण एकदम नका जाऊ दोघं एका मागं. थँक्यू. गोपाला बसा. गाडगे बाबा गोपाला.
बसा ना. गोपाला गोपाला तुकडोजी बाबा याले म्हणते नवरा बायकोचं प्रेम. गोपाला. बायकोवर असं प्रेम करा की आपल्या बायकोले कीर्तन ऐकायला आणा. हे आले. नाही तर लोक इतके बदमाश आहेत, बायकोवर प्रेम कमी करते आणि शेजारणीवर जास्त करते. बर प्रशांत भाऊले खाऊचे पैसे त्या याले म्हणते बाबा बच्चे मन के नाही, सच्चे कोणाची इच्छा असन तर द्या ना 5-50 नोट भी देना और ओट भी देना. काय करत बाबू, खरंच इमानदारीने इच्छा असेल तर देऊनच टाका. लोक महाराज लोकांच्या भंडाऱ्याले देतात. अबे हा मोठा भंडारा आहे 20 तारीखले लोकशाही बळकट करण्याचा. वंदे मातरम. वंदे बेटा मातरम. मराठा मार्ग देतो एक. तू बोलतो एवढीच एक छटाकभर पोरगी. विद्येवती गेली मती विना शिकलेली आहे पोरगी. बोलतो म्हणते आजकाल बोल, पण जास्त भाषण नको टोकू. आजकाल लोक भाषण नाही ऐकत. प्रशांत भाऊचं काऊन ऐकतात, बच्चू भाऊचं काऊन ऐकतात, सत्यपालचं काऊन ऐकतात. माय कीर्तनातून कोण घरी जाऊन दाखवा 5 लाख रुपये हारतो. जाणार नाही, फक्त विकऊ लोक जातील. विकऊ टिकऊ नाही जायगा. ओ तो सत्याच्या पाठीची उभा राहील. वेलकर तर माझे मित्र आहेत, माझ्या जातीचे वेलकर. बावस्कर, वेलकर, बोरसे, चौधरी, बेदरकर. एक कपड्याची दुकान आहे. वा वा, थँक्यू, धन्यवाद बाळा. पा बर, निवडून येणारे पैसे देतात. दारवा पाजते, मटण खाऊ घालते. अरे हड्डीच्या बोटीसाठी हिरीत पडला एक जण, मेला. आणि हे लहान लेकरू बोलतो म्हणते माझी तुम्हाला प्रार्थना आहे, कीर्तन संपल्यावर माझ्या 7 खंजेऱ्या नोटाईनं भरल्या पाहिजे. मी चोपडा बोलत नाही. माझ्या घरातल्या 3 बॉड्या मी मेडिकल कॉलेजला दिल्या. माल्या विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट द्यायला गेलते. बॉडी वापस मागायला गेलते बाबू. पण मी बदनाम झालो माझ्या शिंपी जातीत. काऊन तर त्यानं बायको मशानात नेली नाही, देहदान केलं. मला सांगा मायचा लाल कोण पैदा झाला? राहते काय तुमच्यातला एखादा उभा की मी देहदान करी? माझ्या माग तर त्याग करा, देहदान करा. माझी बायकोही देहदान, माझी माय बी देहदान, मा बापाचं नेत्रदान. 20 तारीखले तरी मा बोल्यावर लक्ष ठेवा. 5 तारीख 5व्या नंबरचं निपीचं बटन दाबा. प्रशांत अवघ दुसऱ्याले शांत करायतच काशीराम भाऊचं पोरग बरबाद झालं. हा मोर्चा काळ विम्यासाठी मोर्चा. त्या बाईनं सांगितलं ना आमचे बापा विम्याचे पैसे भेटले. कोण नेते रे? कोणी बोलत नाहीत. त्याला मालूम आहे येईल. आता तुम्हाला झुका लागन. आणि या पोरीचं किती मिनिट बोलतो तू? नाही तर माईक द्यायला की जास्त बोलशील. शॉर्टकट मध्ये किती मिनिट सांग? कमीत कमी. नाही तर माईक ओळून घेईन मी तुझ्या हातातला. मला आचारसंहिता आहे. थोडक्यात बोल. 12 वाजता मला बंद करावं लागते. बोल. हा घे माईक तो. ते तुझ्या 50ची नोट आणली ये वर. 50ची नोट दिली म्हणून चोपडे बोलणारे नाही पाहिजे. फक्त भाषण देते देणं नाही आहे ना. काय फायदा? आपल्याला देणारा पाहिजे. तुम्ही लोकांना विनंती करतो आज मला माझ्या खंजेऱ्या फुल भरल्या पाहिजे पैशान. मग मी चोपडा बोलतो काय? मी 2000 दिले ना. गजाच्या कडून घेऊ काय? 500 दे तू. नेरे पेटीत वाजवता का तू बाई सारखी? आवाज गजाचा किती मस्त आहे. मला भाऊ आहे. अरे सख्खे भाऊ एकामेकाच्या उरावर बसतात, भांडणं करतात. मला चुलत भाऊ 50 वर्षापासून मा सोबत आहे बाबू. हे घे प्रशांत भाऊ आणि सुनाव बेटा. पाहिजो टायमिंग माईक हातातला ओढला म्हणजे तुला अपमान होईल.
थोडीशी बोल. किती वाजले पाय तिला टाइम सांग. हा, बोल बाई. मी भाग्यश्री वाघ, मी उकडी बाजार येथील आहे. मी आज प्रशांत भाऊ म्हणजेच आपले तळकदार भडकदार आपले नेते यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे. तळकदार भडकदार नेते म्हणजेच आपले प्रशांत भाऊ डिक्कर. आपले नेतेच. आपल्या शेतकऱ्याविषयी जर कोणी विचार केला असेल, सर्वप्रथम आपल्या प्रशांत भाऊ डिक्कर यांनी सर्वप्रथम आपल्या शेतकऱ्याचा विचार केलाय. निधड्या छातीवर वार सहन करणारे, लाठी काठीचे पोलिसांचे मार सहन करणारे व आपल्या प्राण्याचा त्याग करण्याचे, आत्मदहनाचा विचार करणारे म्हणजेच आपले प्रशांत भाऊ डिक्कर. त्यांनी आपल्यासाठी एवढं काही केलंय तर आपण खंबीरपणे त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे. आणि खंबीरपणे कसं उभं राहायचं म्हणजेच आपले बंगाली पाटील आहेत. बंगाली पाटीलनं आपल्या पायावर 2 बंदुकीचे गोळे सहन केलेले आहे. तर आपण बंदुकीचे गोळे न सहन करता फक्त आपलं बोट जे आहे, आपली शक्ती दाखवायची. आपली शक्ती म्हणजेच आपल्या एका बोटामध्ये आहे. आपल्याला फक्त 5 नंबरचं बटन दाबून आपल्याला आपल्या प्रशांत भाऊ डिक्कर यांना विजय करायचा आहे, विजय करायचा आहे, विजय करायचा आहे. आणि नंबर किती आहे? आवाज नाही येऊ राहिला. चिन्ह काय आहे? आवाज काही नाही. जेवण नाही केलं काय? अरे जोरशात बोला ना जरशेक. हा, मग आता आपल्याला काय करायचं? आणि आपल्या प्रशांत भाऊ डिक्कर यांना विजय करायचा आहे, विजय करायचा आहे. मी इथं का बोलते? मी उकडी बाजार या गावातली आहे व त्यांनी मला चालता येत नव्हतं व माझे पाय हे पूर्ण दुखत होते. मला इथलच्या तिथेही करता येत नव्हतं. ते माझ्या घरी आले व त्यांनी मला पाहिलं आणि म्हणाले, त्यांनी त्यांच्या डॉक्टरांना फोन लावला व म्हटलं आम्ही सकाळी 4 वाजता तुमच्या म्हणजे सकाळी 6-7 वाजता आम्ही तुमच्या इथं येणार आहोत. डॉक्टर बाहेर गावी गेलेले होते आणि ते म्हणाले मी एवढं लवकर नाही येऊ शकत. ते म्हणाले नाही मी येणारच आहे. मग आपले प्रशांत भाऊ म्हणतील आणि कोणी नाही म्हणणार, असं कधी होऊच नाही शकत. मग ते म्हणाले हो तुम्ही या आणि मी पण येते. मी गेली. मग सकाळी पहाटे म्हणजे माझे बाबा म्हणाले तर आपल्यापाशी पैसे नाही आहेत. ते मला पैसे लावू थकले होते. मग ते म्हणत पैसे नाही आहेत आपण उद्या नाही जाऊ असं तसं म्हणत होते. मग सकाळी प्रशांत भाऊ डिक्कर हे पहाटे 4 वाजता माझ्या घरी आले व माझा दरवाजा खटखटवला आणि मला म्हणाले तू चाल आणि माझ्या गाडीमध्ये बस. माझे बाबा म्हणाले नाही मी येणार नाहीये. मग ते म्हणाले का माझ्याजवळ पैसे नाही. ते म्हणा तुम्ही जाऊ द्या. माझ्या बाबाला एका साईडला गेला आणि मला स्वतःच्या म्हणजे मला चालता येत होतं. मला स्वतः उचलून गाडीमध्ये बसवलं आणि मी गेली त्यांच्यासोबत आणि त्याने स्वतःच्या पैशाने मला मेडिकल दवाखाना माझं सर्व काही त्यांनी केला आणि मला म्हणजे 5 घंट्यामध्ये मला आराम पडला आणि मी चालायला लागले. मी सध्या त्यांच्यामुळे इथं उपस्थित आहे. मी इथं उपस्थित नसती. सध्या मी या जमिनीत गाय होईल असती. माझी अशी कंडिशन होती. त्या प्रशांत भाऊ डिक्करांमुळे आज मी इथं उभी आहे. त्यांना आपण विजय करूया, विजय करूया, विजय करूया. एक वेळ सर्वजण हात वर करा आणि अशी पेक्कट मुठ्ठी बांधा. प्रशांत भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रशांत भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, शिवाजी महाराजांचा विजय असो, प्रशांत डिक्कर भाऊ यांचा विजय असो. विजय असो, विजय असो. एवढा बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. झाले का 5 मिनिट? ओके बाई, भाषण एकदम सुंदर केलं बेटा. आणि तुला जे बोलायचं आहे ते एकदम बढिया बोलली. कारण बाबू हे बच्चू भाऊ म्हणा की शेट्टी साहेब म्हणा की राजे संभाजी, मला राजे संभाजी राजाकडून मराठा सेवा संघाकडून मराठा विश्वभूषण पुरस्कार सिंदखेड राजा 12 जानेवारीला दिला. सांगायचं मतलब हे लोक स्वतःसाठी जगणारे नाहीत. गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, प्रशांत भाऊ डिक्कर
ये कभी तुमको धोखा देंगे नाही लिहून देतो. अरे त्या पोरीच्या उदाहरणावरून कळलं रंजल्या जीवाची. धराधरी खंत हे आमचे गायक कलाकार आहेत. धराधरी शिरसाट दादा उभे राहा. खंत खरा साधू आमचे कलाकार आहेत भीमाचे लेकर. तोची खरा साधू तोची खरा जय भीम. संत. जय शिवराया. तोची धन्यवाद. साधू शिरसाटच न तोची खरा संत. तुमची आपली त्याचे एका मुसलमानानं काढली. त्याचं नाव मिशुकराम. ओके भगवान दादा आभारी आहो. बाबू संत कोणाले म्हणतात? लंबे केस वाढवले म्हणजे महाराज होते काय? सत्यपालनं महाराजाचं कोणतंच रूप नाही केलं. कपडेही नाही बदलवले, सोंगाळपणाही नाही केला. मी भविष्य किती क्लिअर सांगतो तुम्हाला. आता आयडिया आली. कोणाचंही भविष्य क्लिअर देतो. चिवत्या बनवणं म्हणजे भविष्य पाहणं. काय आहे? तुमचा चेहरा सांगते की तुम्ही गरमपणा एवढे कळता तुम्ही की ज्याचा अंदाज नाही. बरं खोटं अशीन तर 1,00,000 रुपये हारतो. अर्जंट तेच होता पण कष्टाचं खाणार आहे. हरामखोरी तुमच्या रक्तात नाही, तुमच्या DNA मध्ये नाही. आणि इमानीद्वारे जगणारे, कष्ट करून जगणारी माणसं तुम्ही आहे. बरोबर आहे की नाही? तेच आहे ना. हा तुमचा फेसबुक सांगते ना. कोणत्याही बाईचं मी भविष्य सांगू शकतो. चिवत्या बनवू नाही म्हणून कोण्या महाराजले हात नका दाखवत जाऊ. त्या महाराजले हात दाखवायचा आहे तर तुझ्या सासूचा दाखव. 70-80 वर्षाची असेल तर. तू चांगली चुंगली पोरगी हात दाखवतो, त्याला नरम हात पाहून तो हातच नाही सोडत. इकून फिरवते, इकडे दाबते, इकून दाबते, तिकून दाबते. हाताला धरलं याने असं लगीन धरलं. काय विचारतात? काही भविष्य पाहू नका माझ्या माय मावल्यांनो. तुमचं भविष्य तुमच्या मनगटात आहे. सावित्रीबाईनं सांगितलं ना तुम्हा मुलींना, शिका, संघटित व्हा. बाबासाहेबांना सांगितलं ना, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. माझ्या शिवबा शाहू त्या विचारावर वळा. शिका, पुस्तकं वाचा. नवीन कपडे घेऊ नका पण पुस्तक न्या. आज माझ्या जोडून 10 रुपयाचं पुस्तक आहे, वाचा. काय गाणे खतरनाक लिहिले मी. या नागपूर नगरीशी ज्योत लाविली क्रांतीची. भगवान दादा हे म्या गाणं दीक्षाभूमी लिहिलं. नागपूरची. धनी मला बी दाखवा ना. दीक्षाभूमी नागपूरची. या नागपूर नगरीची. मले लाविली डॉक्टर क्रांतीची. आता महाजन डॉक्टर साहेबाजवळ बसलो मी. वानखडे साहेबाजवळ बसलो. म्हणे महाराज तुमचं अटॅकचं ऑपरेशन झालं. 3 ब्लॉकेजचं झालं मला ऑपरेशन. पण मला त्याचं दुःख नाही वाटत. बाबू मा मुलगा म्हणे बाबा 2 महिने आराम करा. माझा मुलगाही डॉक्टर आहे, वानखडे साहेबाचा मित्र आहे. डॉक्टर वानखडे साहेब आणि माझा मुलगा महाजन साहेब हे मित्रमंडळी आहे. अर्थात ते ABP माझाचं काम करतात. माझं कीर्तन ABP माझावर झालं. कोण ऐकलं मालूम आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज ठाकरे आणि जितेंद्र. कोणता जितेंद्र मालूम आहे? तो हिरो. तुम्हा बायाला मालूम आहे का श्रद्धा कपूर कोणाची पोरगी आहे बाई? महिलांपैकी बोला, मुलींनी बोला. बक्षीस देतो. समज आणि गैरसमज 100 रुपयाचं पुस्तक. सांग बोला माहिती असेल लवकर. शक्ती कपूर कोणाची पोरगी? श्रद्धा कपूर कोणाची पोरगी? काय तरी ना बोलत हो तुम्ही. आहे हे आहे. आणि काय पिकअप घेता हो तुम्ही ग्रामपंचायत मध्ये निवडून दिल्यावर? बोला ना.
पोरो तुम्ही सांगा रे सैराटची हिरोईन कोण? आता मुलांनी बोला. अबे बोल ना पंचाट्या. बोला लवकर. अबे बोल ना. अर्ची यमा ये यमा. लवकर. ये. धन्य माता पिता तया धन्य ते माय बाप. धन्य माता काय पिता डायमंड पैदा केले. तया किया. काय लोक किती लवकर सांगितलं बेटे अर्ची. वा वा. आता शिवाजी महाराजच्या बापाचं नाव सांग मागचे बोलू नका. आणि प्रशांत भाऊच्या यातले 50 रुपये देतो. माहित नाही. वंदे मातरम. वंदे मातरम वंदे मातरम वंदे हे मातरम बाबा वंदे तुले मातरम. बर हिरो कोण आहे सैराटचा? परश्या. बरोबर आहे. फारच लेकरू हुशार आहे. कोण्या साली व्हायलाय तू? कोण्या कंपनीचं बियाणं आहे बेटा? तुझं आडनाव काय? तुझं माहिती आहे. आडनाव? माईक हातात. गिरी. 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 गिरीपुरी भारती गुरु घराणं आहे रे तुमचं. चला ना हमें नाम गुरु का. चलाना थँक्यू. चलाना हमें नाम गुरु का चलाना. चलाना अरे प्रशांत भाऊ आले काय? का चलाना. चलाना हमें अ वेलकरजी हे तर लेकराला लगूया जा जा. या या या. अरे आजोबा आपल्या नाताला घेऊन इथून पाईप टाकून देते. ठाला विठाला विठाला. माय समाजाचे प्रेम करतात भाऊ. चालू कर. भारत माता की जय. मला वेळ नव्हता या इलेक्शन मध्ये. हाला आलं कुत्र नेवत. हे कुत्रे लय त्रास देतात मंदा मंदा. हे कुत्रे त्रास देणार आहेत प्रशांत भाऊ. वंदना ताई हे देऊ द्या. हे येणार कारण कुत्र्याले प्रगती सहन नाही होत. समजले काय? कुत्र्याले प्रगती सहन नाही होत. अजून रे मी सांगत असतो ना कुत्र्याले प्रगती सहन होत नाही. स्पीड स्पीड गती. कुत्र्याले गती सहन नाही होत आणि शेजाऱ्याले प्रगती सहन नाही होत. हे जे कचरा करायला कीर्तनात येतात ना यायले सहन नाही होत की गरीबाचा प्रशांत आमदार झाला पाहिजे. तुम्हाला मालूम आहे अमरावती जिल्ह्यात एक आमदार झाला शेतकरी संघटनेचा. त्याचं नाव भुयार. अरे एक आपला फकण्या आमदार गरीबातला गरीब कोणता? वाव क्या बात है. तू ही पत्ता पत्ता. तू ही डाली डाली. क्या नाम आपका? सैयदीनुस भाई की लीला है. अरे शाल दे रे. मुसलमान जब कीर्तन सुन रहा है हिंदू का और क्या होना. प्रशांत भाऊ जीत गए तुम. ला रे. इसने दुपट्टा भी तुम्हारे वाला ही लाया ना बाप. वाह. मस्जिद में भी है खुदा. मस्जिद में भी है खुदा. मंदिर में भी राम है. दोनों नहीं है पत्थरों में सिर्फ उनका नाम है. अरे बेशक मंदिरी मस्जिदी तोड़ो. मुलीचा एक ऐसा क्या बात है. उधर देखो. वाह, वाह. सामने देखो सामने. बड़ी प्यार भरा दिल कभी न तोड़ो. अरे खुद ही गरीब है लेकिन ये गरीब के लिए 50 रुपए 2 पैसे कमाने वाले. भी है ए खुदा. मोटरसाइकिल भी पुरानी लिया तुमने. मंदिर में भी राम है. दोनों नहीं है खट्टरों में सिर्फ उनका उनका नाम नाम है. है. दोनों नहीं है खट्टरों में सिर्फ उनका नाम है. मस्जिद में भी है खुदा. मस्जिद में भी है खुदा. मंदिर में भी राम है. दोनों नहीं है पत्थरों में सिर्फ उनका नाम है. म्हणून बाबू मस्जिद तुटी मंदिर तुटा.
लेकिन किसका दिल मत तोडो. आज बाबू इथं सर्व धर्माचे लोक या प्रशांत भाऊच्या सभेत एकत्रित आला. इथं तेली आहेत, माळी आहेत, कुणबी आहेत, मुस्लिम आहेत, यच्छी आहेत, तुकड्याने धनगर आहेत, तुकडे सर्व समाज एकत्रित आहे. देखा कोई तुकड्याने तुकडे जोडे न जुदा देखा कोई. मला बाबू मी जे बनलो आहो ना, माझ्या गरिबीनं बनवलं. बरं महाराज लोक कोण्या मंदिरात कीर्तन शिकतात. मी मंदिरात कीर्तन शिकेल नाही. बता, मंदिरात शिकलेला नाही कीर्तन. मी आळंदीले नाही गेलो. मी तुकडोजी महाराज गाडगे बाबाचे गाणे ऐकत जाऊ. यायचे गाणे मोठे सुंदर. तुझं गावाचं नाही का तीर्थ बाबा कशाला. रिकामा तीर्थ आपलं गाव तीर्थ करा. तीर्थ बाबा रिकामा कशाला तीर्थ. अरे एवढंच नाही, माझ्या तुकडोजी बाबानं काय मागितलं बाबा. माणूस द्या माझ्या माणूस द्या. ही भीक मागता प्रभू दिसला. असा बाबू माणसातला माणूस प्रशांत दिडकर. माणूस द्या हो, माणूस द्या मग माणूस द्या. ही भीक मागता प्रभू दिसला. माणूस द्या माझ्या माणूस द्या. हो माणूस द्या मग माणूस द्या. हो माणूस द्या मग माणूस द्या. मी 100 रुपये स्वतःच तर अंगात रगत नाही तरी कोणासाठी. प्रशांत भाऊले तुमचं नाव काय. तुम्ही गिरी तेच गिरे माळी आहे का तुम्ही. मा गावात गिरेचं घर आहे ना. कांद्या मुळा भाजी ओगी विठाबाई माझी. त्या बात. कांदा मुळा 100 भाजी रुपये दिले प्रशांत बाई भाऊच्या माझी. निवडणुकीच्या खर्चाले. थँक्यू. बाई माझी. काय लोकांचं प्रेम आहे. अरे बाबा कीर्तनाले लोक भाषणाले आणायचे आहेत तर पैसे द्यावे लागते. बायाले माणसाईले 300 रुपये रोज. मग कोणती बाई म्हणते त्याला तर 400 दिले, आम्हाला 300 दिले. या बायाले काय रोज आहे व काहीच नाही. बिना पैशानं आले. तुम्हाला काय रोज आहे. तुम्ही कोणाच्या बापाला विकल्या. काय नाव. भगवान भाऊ शिरसाट. पाणी वाढ ग माय. पाणी वाढ ग, पाणी वाढ ग माय. पाणी वाढ. कसे चालले वय. अबे एखादी बाई येईन ना बसीन ना उरावर ते धमके देईन ना. वर्ग माझं अरे कसे येऊन पाणी करते. वाढ ग. पाणी वाढ ग माय. पाणी वाढ ग. या बायाईले कमी देखू नका. पाणी वाढ बसा ग. भगवान भाऊ. भगवान भाऊ बसा. काळानं केलंय काळ जातीचं विणलंय हे जाळं. 100 रुपये दिले गिरे काकानं. कांदा मुळा भाजी भाजी आवाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई. आज माझ्या 7 खंडेऱ्या प्रशांत भाऊ साठी 1 रुपया तरी द्या. 1 कलदार द्या. नोट भी देव. और 20 तारीख को 5 नंबर पर वोट भी दो. क्या बात. सावता म्हणे 500 रुपये रगत नाही ना अंगात. वा काय नाव तुमचं. गजानन बारी आहे का ते रूपलाल बाबा. क्या बात. साधू की संगत 500 रुपये पाऱ्याचं लेकरू. साधू की धन्यवाद देतो. जग पायी. ये लो. जप ज्ञान भया. तुम्ही भगवान 1000 रुपये द्या. भया तिलमा नाही 200 नाही 500 द्या भगवान भाऊ. संगत पायी. ओके ओके. जय भीम. वा
इज्जत मिळाली आम्हा. भीमा तुझ्यामुळे जय गुरु. तुकडोजी महाराजाचे ड्रायव्हर होते वेरुळकर दादाचे. 1000 रुपये जमलं. इज्जत मिळाली आम्हा. अरे भीमा तुझ्यामुळे. अरे बाबासाहेबाच्या संविधानाने एका गरीबाच्या प्रशांतले उभं केलं भाऊ. ग्रामपंचायत मध्ये मेंबर महिला कोणाच्या मेहरबानीनं? शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, जिजामाता. क्या मौसम बळा रे. वाह, थँक्यू बाबा. तुमची चप्पल 50 रुपयाची आहे. एवढं मोठं आहे गरीबाचं हृदय. टाळ्या वाजवा. अरे गरीब माणसं आहे तो पण. धंडिया मंडिया और जो बच गया धंडिया. बाबू स्वतः जवळ काही नाही पण देण्याची भावना. संधिया. धन्यवाद. लाडक्या बहिणीने आणलं का? ह्या कोण आहेत ताई तुमच्या? ताई अश्विनी कोरडे. कोरडे असूनही इरिगेशन काम केलं प्रशांत भाऊसाठी. अश्विनी चंद्रशेखर कोरडे. कोरडे. कोरडे आहे आडनाव. किती दलिंदर ठेवले आपले याईने. कोरडे. या प्रशांत दादा. गजानन महाराज की जय. शेगावच्या अरे माय माय आले प्रशांत दादा. धन्यवाद. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. या प्रशांत भाऊ 1 मिनिट आता नाही देवा काही. या ना. आता नाही देवा काही अन्य मागणे. मन तृप्त झाले आहे तुझ्या प्रशांत दादाला धन्यवाद. मन वाव. तृप्त झाले आहे. बोलो शेतकरी संघटनेचा जय असो. तथागत भगवान बुद्धांचा, जय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा, जय असो. आदरणीय बच्चूभाऊ कडूचा, जय असो. वंदनीय प्रशांत भाऊ काशीराम डिक्कर. आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. हम 5 नंबर पर भिड़ेंगे. आणि भिड़वा 5 नंबर 20 तारीखला. मी धन्यवाद देतो प्रशांत दादाला. मला वाटलं येतात की नाही येत. बायकोले पाठवून दिलं. वाह, क्या बात है. पा बरं किती प्रेम है. तुमको लोग नोट भी दे रहे और ओढ भी दे रहे. हे तुमच्या कर्तृत्वाची जाणीव आहे. पायदा 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 पायदा. ते गणितच अलग आहे. 50 ग्राम मारू तो रस्ता भूल जाए मना और 100 ग्राम मारू नाली में गिर जाए. पूरी शीशी मारू तो लाता खा जाए. पूरा लाता खा जाए. पूरी शीशी भाऊ मी धन्यवाद देतो. आज माझी झोळी तुम्ही भरून राहिले. मुसलमानाने पैसे दिले. लोक सारे आगा लावतात. हिंदू मुसलमानात इस्लाम खतरे में है, हिंदू धोखे में. अबे संग्रामपुर में आके देख. यहाँ सब लोग मजे में है, मिलजुल के रह रहे. थैंक यू. पार्टी आभारी आहे. काय नाव? पार्टी आभारी आहे. पार्टी तुमच्या हाताने द्या तिले. मी नाही देत. मी दिन तर फक्त प्रशांत भाऊले. मग का हो कशी आली जाग्यावर. थँक्यू. काय नाव? गुलाबराव भाऊ. संगीतराव गुलाबराव भाऊ सोनवणे. धन्यवाद. प्रशांत भाऊ पहा बरं. सर्वसामान्य लोकांचं प्रेम आहे. तुमच्याजवळ कोणती खुर्ची आहे? खुर्ची नाही पण प्रेम आहे. हे तर शाकाहारी आहेत. बघा संगीत काय नाव? शंकर भाऊ मारोटे. खरंच संतासारखंच जीवन आहे तुमचं. कोणाचं 2 एकर दाबलं नाही, देवस्थानचं खाल्लं नाही आणि 500 रुपये स्वतः आदर्श जीवन आहे तुमचा. तर बरोबर वादच नाही. तुम्ही 200 रुपये दिले, याईनं 500. तुम और आ गए.
अल्लाह अकबर, धन्यवाद। 100 रुपया और दिया तुमने। अब ज्यादा मत दो ना, घर को बोलेंगे ना मेरी भाभी। अरे बस हो गए, अब मत देना। अरे गरीब ने, सुदामा ने क्या दिया था कृष्ण कन्हैया को? चलो द्वार पालो, अरे द्वार पालो कन्हैया से दो दर पे सुदामा करीब आ गया है। बबल्याचा दर पे आवाज वालो सुदामा त्या बायकोच्या करीब आ गया है। अरे द्वार पालो थैंक यू। क्या नाम? कन्हैया से दो दर पे सुदामा करीब आ गया पिंटू है। भाऊ इनो के तरफ से 100 रुपए। ओके भगवान दादा 500 दे। अरे भगवान पावला, हॅलो भगवान बोलतो, हॅलो कोण भगवान। बोलतो? साक्षात भगवान बोलतो. 500 रुपये दिया भगवान दादाने। हा. ते हे काय साठी वर्गणी आहे? इलेक्शन साठी। काय आहे हो त्या माणसाचो? बायको कपडे शिवते माई माय, आणि त्याची माय मजुरी काम करते। काय आहे पण तुमची माई तळमळ आहे। अरे जान देना है तो प्रशांत डिक्कर के लिए जान मत दो, मत द्या। सांगा मतदान गुन्हा करणार, मतदार गुन्हा करणार जी जी जी। तुम्ही असाल मानाने मोठे कराल का मग खोटे? कराल का मग खोटे? ओढतील लोक गल्ली। अरे 20 तारीखले तुमच्या हातात आहे 100 सोनार की नियत। नाकी तुझी ताकदील माती तमाशा भक्ती आई बहिणी रजी जी जी तमाशा भक्ती आई बोलता का? बहिणी जी जी जी। हा हे घ्या ताई, पाहिलं? ताईनं आणले ताई। हा एक मिनिट. हा माबाई कोण्या गावच्या? नाही ना, सांगा ना आडनाव सांगा ना माय। इंदुबाई ठाकरे, मारोडच्या। मारोडच्या लय बाया आल्या, धन्यवाद इंदुबाई कडून आपल्या लेकराला, आपल्या भावाला, आपल्या पुतण्याला, हा आपला माणूस आहे, अर्ध्या रात्री दरवाजाजवळ जाऊ शकतो। प्रशांत दादा बच्चू भाऊले अर्ध्या रात्री जातो न उठवतो। माझ्या गावातला बुद्धाचा पोरग बिमार आहे, कॅन्सर झाला, बच्चू भाऊ मदत कर, एका मिनिटात तयार। असे किती उदाहरण आहेत आम्हाला। म्हणून माणूस द्या मज माणूस त्या द्या पोरीनं सांगितलं ना, एवढीशी पोरगी रंजल्या जीवाची। घरादरी खंत तोची खरा साधू, तोची खरा संत, तोची खरा साधू, तोची खरा म्हणून बाबू संत। प्रशांत दादा पांढऱ्या कपड्यातला साधू आहे। कपडे पाहिजे काय महाराज आले? नाही तर काही महाराज जेल मध्ये आहे, दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती। हमें वो महाराज होना, गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, तुकाराम महाराज, सावतामाळी, चोखा महार झाला महार पण। हरिनाथ म्हणून नेता कसा असावा, 30% कमिशन खाणारा नसावा। झालं। शिवाजी महाराजचा पुतळा संग्रामपूरचा कायम आहे, जळगाव जामोदचा कायम आहे, माल्या गावातला पुतळा कायम आहे शिवाजी महाराजाचा। आणि इतके कोटी रुपये लावले, एका झटक्यात शिवाजी महाराजचा पुतळा पडला। असा कसा पडला? कमिशन, सोलेशन। म्हणून आम्हाला व्यक्ती पाहिजे प्रशांत दादा सारखा। मी प्रशांत भाऊला विनंती करतो, थोडा आता आले वेळेवर म्हणून, तिकडून लोकांना सोडलं म्हणून, कथल की रात है अभी 20 तारीख पर्यंत मी सत्कार करतो। मी मंदात येतो भेटीले तुमच्या, काही चिंता करू नका। टाळ्या ज्याचा बाप गेला, लहानपणी बाबा गेला, नाथा घरी माचे माझा सखा सख्या। पांडुरंग ये कभी तुम्हारे से बेईमानी करेगा नहीं तो मी फासावर जाईन यायच्यासाठी। त्याच्या रक्तामध्ये सुदाम काकाचा विचार आहे, बच्चू कडूचा विचार आहे, शेट्टीचा विचार आहे, राजाचा आपलं
संभाजीराजे शिवरायाचा विचार आहे, भीमरायाचा विचार. भीमाचे लेकरही खुश आहेत बाबू. आपण लय मजा आली आपल्याला. एखादा म्हणणं मग शिवराया आणि भीमराया दोघांनी मा नातवानं तबल्याची साथ दिली बाबू. आहे दोघांचाही जगी भगवान भाऊ. एक अरे बापरे. अरे 1500 दिले ना. बायको म्हणून ना एवढा रिकामा केला का मा देण्यासाठी तिचा. शिवराया आणि भीमराया दोघांनी जिजवली काया आहे दोघांचाही जगी गाजावाजा एक रयतेचा राजा एक ना 9 खंडेऱ्या वाजवल्या भाऊ. बहुजनाचा आपल्याला सर्व जातीच्या लोकांना एकत्रित यायचं. थँक्यू. कैलास पाटील मारोळ यांचे कडून 500 रुपये. धन्यवाद. हे आहेत काय कैलास भाऊ. धन्यवाद कैलास भाऊ. मी जास्त वेळ नाही घेत. अजून 2 तास कीर्तन बाकी आहे. बोला ना. यायचं झाल्यावर मी येतोच ना. त्याच्या बसा ना तुम्ही भगवान भाऊ. वैरनाथांचे कुणाची वैरनाथांचे प्रशांतिकर मित्र सर्वांचे जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती. मी भाऊ प्रशांत दादांना धन्यवाद देतो. जय ज्योती जय क्रांती. उद्याच्या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं तुम्हाला. जय ज्योती जय क्रांती. चांगल्या माणसासाठी वेळ दिला. अरे मीच घाबरावलो होतो. काहीच लोक नव्हते बा. 5-7 बाया आणि 10-15 माणसं अवघे कोपऱ्या कापऱ्यात दुरून लाईन मारून राहिले ते माझ्यावर. मी म्हणू राजकारणी कार्यक्रम आहे म्हणून. पण बाबू संग्रामपूरच्या मायबापांनी मी सर्व गावातील मायबापांना धन्यवाद देतो. माझे पेटीवादक गजानन भाऊ चिंचोळकर यांची बहीण निरोळला राहत होती. बोरसे भिका बोरसे संतोष बोरसे यांचे भाचे आहेत. हे तबलावादक माझा नातू आहे. ज्यानं आतापर्यंत तबल्याची पुरी मस्ती केली. तरी त्याला मी आवरलं. गौतमी पाटलाची लावणी ऐकू का रे. आपला टाइम झाला. मी पोलीस मंडळीले धन्यवाद देतो. आज पोलीस मंडळी शांततेत कार्यक्रम ऐकून राहिली. त्याला विचारायला कुठे ड्युटी 24 घंटे ड्युटी. तर भगवान भाऊ कसे करून राहिले. माझे मित्र आहेत भगवान दादा. मी आभारी आहो. अरे बापरे हे तर लयच दिले तुम्ही. 2100 नाव. दीपक बोयाटे. कोणत्या याच्यात येतात. माडी. क्या बात है. श्रीराम जानकी दीपक भाऊ बोयाटे. बैठे हैं मेरे सीने में. काय आत्या बाई सावित्री 50 रुपये तुमच्याकडून. विद्येची 100. देवता. धन्यवाद आई. होणार नाही जगी बाबू. महात्मा. काही लोकाईले भाऊले प्रशांत भाऊच्या इलेक्शनले पैसे दिले तर काही लोक उद्या सांगून देतील भाऊले. नंतर या अंधारात या. मतदान कोण पाहिजे. खिशाला तुझ्या जो पेन आहे माझ्या भीमाची देण. पण मी बंदर आहे बरं. आहे माझ्या भीमाची देण. खिशाला तुझ्या जो पेन आहे माझ्या भीमाची देण. म्हणून पेनाच्या लिपीकडे लक्ष ठेवा. घ्या 1100. पाठी तुझ्या अरे ते अंगात रक्त कमी आहे ना दादा रे. पण तळमळ आहे माझा शेतकऱ्याचा नेता, मजुराचा नेता. अरे दुसऱ्यासाठी जीवन आहे. ते गाणं नाही रे. कोणतं गाणं आहे.
हॉटेलात खाता कसे रे? हा तुझ्या हाती तूप आलं. अरे तुझ्या हाती तूप आलं. तुझ्या हाती साय 10 समाजात वाजले काय 2 रे मिनिटं गड्या, बाकी आहे रे समाजात गड्या. काय? समाजात काय रे गड्या, Thank you. समाजात काय? पार्टी आभारी आहे. नाव काय बाळा? खुशराम तुळशीरामजी सोळंके. खुशराम सोळंके 500 रुपये. सांगा बर तुम्ही कोण आहे? आदिवासी बिरसा मुंडा. भगवान बिरसा मुंडा. 500 रुपये. अजून काय पाहिजे प्रशांत दादा? थँक्यू. तुफानातील दिवे आम्ही हो. तुफानातील दिवे. तुफानातील धन्यवाद देतो बाबू. आचारसंहिता असल्यामुळं आपण 23 नंतर येऊ ना. रामकृष्ण हरी फुले शाहू आंबेडकरी. तुमची इच्छा नाही, तुमचं पोट नाही भरलं मला मालूम आहे. मग एखादं 10 रुपयाचं पुस्तक विकत ने जा ना. हे फुकट नका मागदा मला फुकट्या लोकांचा राग येते. माझं सत्यानाश पुस्तक आहे 50 रुपयाचं. क्या चाचा? धन्यवाद देता आपने पहली बार दिया, डबल दिया.